कोकणची माणसं साधी बोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळे. आता हे गाणं तर आपण सगळ्यांनी ऐकलंय, पण आम्ही इथे प्रत्यक्षात अनुभवलंय. नमस्कार, मी अपर्णा आणि हा माझा नवरा कुणाल. आणि आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत कोकणी माणसांच्या खऱ्याखुरा सहवासात. सकाळी आम्ही उठलो, घावणे चटणीचा मस्त नाश्ता उरकला. आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलो तिथे असलेला आमचा छोटा मित्र आणि काका घेऊन निघाले आम्हाला त्यांच्या वाडीच्या सफारीवर. हे जणू काही आमच्यासाठी अचानक ठरलेलं की ॲग्रो टुरिझमच झालं. काकांनी आम्हाला सुपारीची, ओल्या नारळाची, फणसाची झाडं दाखवली. त्यांची लागवड कशी होते, त्यांची काळजी कशी घेतली जाते याची सखोल माहिती दिली. फोडताना अशी निघते सुपारी. अरे वा वा वा, मस्त. बाजूलाच एक विहीर होती. विहीर पाहून लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. खूप दिवसांनी मी विहिरीतून पाणी काढलं. वाडीतल्या झाडांना पाणी देऊन तेवढाच आपला हातभार लावला. पण या सफारीचा सुवर्ण क्षण म्हणजे एका आजींनी आम्हाला दिलेली त्यांच्या घराची होम टूर. किचन दाखव, मी तुमचा पण व्हिडिओ घेते. शहरातल्या 3 BHK फ्लॅटमध्येही जी चमक नसते ती त्या साध्या, सुबक आणि कौलारू कोकणी घरात होती. किती छान दिसत आहे. आजींनी मायेने आम्हाला त्यांच्या घराचा कोपरा दाखवला. त्या घरांच्या भिंतीमधून जणू काही मायेचा ओलावा पाझरत होता. खरंच त्या घरात घरपण वाटत होतं. जेव्हा आम्ही परतीच्या वाटेला निघालो तिथल्या काकूंनी आम्हाला प्रेमाने झाडांची रोपटी दिली, जाम दिले, सुपाऱ्या देखील दिल्या. खरंच कोकणात गेल्यानंतर कळतं की कोकणचं सौंदर्य फक्त निसर्गात नाही तर तिथल्या माणसांच्या मनाच्या श्रीमंतीत देखील आहे. जर तुम्ही कधी हरिहरेश्वरला येणार असाल आणि या होमस्टेचे डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर कमेंट करायला विसरू नका.